रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्र, मी रामा ॲग्रोचा प्रतिनिधी सचिन पानसरे, स्वामी समर्थ एंटरप्राइजेस बिगुन यांच्या मार्गदर्शनाखाली हा डाळिंबीचा प्लॉट आहे. तर शेतकऱ्यांची ओळख घेऊन आणि तुमची ओळख सांगा. नमस्कार, अर्जुन निवृत्ती खारतोडे, पोंदोडी. तर आपण कसा तुम्हाला रिझल्ट वाटला आपल्या औषधाचा? एकदम भारी रिझल्ट आहे. कशी कळी, कशी कानोपी, कशी व्यवस्थित आहे ना. आता कळी आधी काही निघलं नव्हतं, तुमच्या औषधं सोडल्यापासून कळी ही व्यवस्थित निघाली. तुम्ही ह्याच्या आधी तुम्ही रासायनिक वापरत होता, आता आपलं 3 महिने वापरता. ह्याच्या आधी रासायनिक, तुम्हाला रासायनिक मधलं आपलं ह्यातलं काय तुम्हाला योग्य वाटलं? तुमच्या औषधं सोडल्यापासून झाडाची गेलजिंग, फळाची, फुगवणीची कळी व्यवस्थित वाटते. तुमच्या औषध सोडल्यापासून उलट व्यवस्थित वाटायला. आणि तुम्ही एका आठवड्याला निमकरणचा हात घेता, हा असं दाखवा की निमकरणचा हात घेता, तर तो तुम्हाला कसा वाटला? तुमचं तेल्या डांबऱ्या ही कसं त्याचा रिझल्ट आला? काहीच नाही, काही सुद्धा नाही. उलट थ्रिप्स नाही, आळी नाही, तसलं काही नाही. तुम्ही अगोदर पण भरपूर वर्षापासून निमकरण जे काय वापरत होता त्याच्यात हा, ते त्या दुकानचं रासायनिक दुकानात निमकरण आणल्यावर त्याचं नुसतं त्याला तवंग घ्यायचा बॅलरमध्ये. ते काय सगळं काल पाण्यात मिसळत नव्हतं, तसं ही वतल्यावर अख्खं पाण्यात मिसळते. म्हणजे हे रामा ॲग्रोटेकचं निमकरण. हा, रामा ॲग्रोटेकचं मिसळलं की एकदम पाण्यात सगळं मिसळून जातंय. आणि ओरिजिनल कुठलं ते काय? ही ओरिजिनल आहे, ते रासायनिक दुकानातलं ओरिजिनल नाहीच. ते सगळं पाईप चिकट होतोय पिस्टन. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगसाल, कुठलं निमकरण ही वापरायचं? वापरलं पाहिजे ओरिजिनल निमकरण रामा ॲग्रो. आणि त्यांनी ओळखायचं कसं डुप्लिकेट आणि आता ह्याच्यावर शिक्का आहेच ना, बाटलीवर शिक्का आहे नाही. आणि वापरल्यावर तुम्हाला काय फरक जाणवत आहे? व्यवस्थित आहे एकदम. आणि इतर म्हणजे हे परवडतं का वापरायला? परवडतंय ना, रासायनिक औषधापासून व्यवस्थित परवडतंय. रिझल्ट महत्वाचा आहे विशेष म्हणजे. आणि फवारण्या किती होते त्याच्या? ह्याच्या फवारण्या 8 दिवसाला घेतो मी. 8 दिवसाला. जर दुसरं बाहेरचं वापरायचं म्हटलं तर परवडलं असतं? नसतं परवडलं, डबलच पैसे जातात. तर अजून काय काय दिलं सर आपण ह्यांना? आता आपण ह्यांना पहिल्यांदा ज्ञानशक्ती वगैरे दिलेली आहे, परत ऑलवेज समृद्धी दिलेली, आणि आता सृष्टी वगैरे दिलेली. त्यांना सृष्टी वगैरे दिली. आठवड्याला ते कंपल्सरी निमकरणचा वगैरे हात घेतात. गटमुटचा पण हात घेतलेला आहे, नाही का? आणि गटमुट वगैरे घेतलेलं आहे. आता आपण ह्यांना डाळिंब पेशल करायचं आहे. डाळिंब पेशलमध्ये साईजर वगैरे नंतर साईज पण व्हायला लागलेली, चांगल्यापैकी साईज व्हायला लागलेली. सुरुवातीला तुम्ही सांगितलं की नरकळी निघली होती, काय सांगचाल म्हणजे काय? हा, सुरुवातीला निघली होती, मग सरांनी पाणी त्यांचं खूप कमी होतं. पाणी ते 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी द्यायचं, पण नंतर आम्ही कंटिन्यू त्यांना दिवसालाच पाणी करायला लावलेलं स्टार्टिंगला. औषध ते मग फरकच नंतर आपलं सृष्टी वगैरे दिलं तर सोडायला. सृष्टी म्हणजे पूर्ण सुकलेली होती, कळी पूर्ण सुकलेली. सृष्टी त्याचा चांगला ट्रोक वगैरे चांगल्या पद्धतीने बसलेला आहे त्याला. आता कशी वाटते एकदम? एकदम व्यवस्थित वाटतं. तुम्ही बघू शकता ना, आता पूर्ण झाड कळी अशी फुल आहे. झाड ट्रेस मध्ये दिसतं कुठे एवढं टेम्परेचर आहे? हा, अजिबात नाही कुठे, अजिबात असं सुकट नाही, लवचिकपणा नाही. पहिला जो तुम्ही रासायनिकचा खर्च करायचा ना, आता 3 महिने खर्च करताय, तफावत किती वाटते? लय तर निम्यानेच तफावत आहे. होय ना? हा, फरक जाणवतो. शिवाय ह्याचा फरक जास्त. फरक पण. हा, रासायनिकचा फरक नाही. आणि झाडं तजेलदार. झाड स्ट्रॉंग राहतात ना, असं होतं. झाड सरीकडे चेक करू शकता कशी कळी निघलेली, कशी नरकळी मादी, कशी सर्व बघू शकता. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांनी बिनधास्त औषध वापरावं, व्यवस्थित औषध आणि ओरिजिनल औषध आहे. तुम्हाला ही औषधं महाग वाटतात का स्वस्त वाटतात? स्वस्त वाटतात. रासायनिक पासून स्वस्तच आहे ना. बॅलरला रासायनिक सगळे. तुम्हाला जर रासायनिक तुम्ही औषध मारता, 1,500 रुपये रासायनिक औषधाला घ्यायला लागतात. 800-900 रुपयात औषध येत आहे ना. मग हे कसं आहे, शिवाय रिझल्ट व्यवस्थित आहे ना. औषध पाण्यामध्ये मिसळतं व्यवस्थित. शरीराला अपाय नाही काय? शरीराला अपाय नाही, शिवाय थ्रिप्स हे अजिबात राहत नाहीत मारल्यावर. कॅनोपी वगैरे आता कुठला प्रादुर्भाव जाणवतो का? काहीच नाही, आता सगळं व्यवस्थित आहे. पानसरे सरांचं मार्गदर्शन कसं असतं? किती दिवसाला बागेत येते? 4-5 दिवसाला येतात बघून. हा, कुठली विजिट फी वगैरे घेतात का? काही सुद्धा नाही, मार्गदर्शन फ्री आहे मार्गदर्शन. आणि औषधं लागेल तेवढी देतात का जास्त देतात? लागेल एवढीच देतात. कसं रिझल्ट कसे आहेत? व्यवस्थित आहे सगळं. शेतकरी मित्रांनो, ह्या बागेचा पहिला व्हिडिओ, नंतर पूर्ण सेटिंग झालं दुसरा व्हिडिओ घेणारच आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली जाईल. आणि आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जातो, तर आपण कुठलाही विजिट 4 वगैरे घेत नाही. ह्याला 3-4 दिवसाला आपण प्रत्येक प्लॉटवरती जातो. आणि हे नसले तरी आपण प्रत्येक कोपऱ्यापासून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण झाडं चेक करूनच आपण जातो. आता एवढं मोठं ऊन असताना पण शेतकऱ्यांनी आपल्याला व्यवस्थित माहिती दिली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद.